सो यस मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, कसं काय काय चाललं आपलं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न म्हणजे काय, राईड करताय ना, करायलाच पाहिजे. आज आपण चाललेलो फायनली गावी. खूप दिवसानंतर गावी चाललो आहे मी आज. तरी पण अराऊंड 2 महिन्यानंतर मी गावी चाललो मला असं वाटतं. आज ॲक्च्युली होती ZPची वोटिंग होती मित्रांनो. सकाळी ZPची वोटिंग वगैरे केली आणि आता निघालो आहे. वाजलेले 9:30 आणि खूप ट्रॅफिक आहे असं मला मॅपमधनं समजलेलं आहे. आणि खूप लोक गावीसुद्धा गेलेत रिलेटिव्समधले. तर त्यांनीसुद्धा सांगितलं की खूप काय बोलतात, खूप ट्रॅफिक आहे. लेट्स होप आपल्याला आता किती टाईम लागतो काय लागतो ते समजेलच लवकर. बघू आता इथून बाहेर पडून. आणि आज वोटिंग म्हटली ना, खूप ट्रॅफिक असणार मला असं वाटतं. आणि लोक गावीसुद्धा जाणार आहेत वोटिंग करायला. आणि एक तर आज मी कसं टॉप बॉक्स प्लस आपले दोन्ही साईड पॅनरचे दोन्ही बॅग्ससुद्धा आहेत. त्यामुळे कट वगैरे मारायचा म्हटलं ना तर लय डोक्याला ताप येणार आहे. चला तर मी रस्त्याला लागतो आणि तुम्हाला भेटतोच बाहेर. मित्रांनो, मुंबई गोवा हायवेला आपण लागलेलो आहोत. आणि आज सांगितल्याप्रमाणे की आज वोटिंग असल्या कारणास्तव आणि प्लस शनिवार असल्यामुळे ना खूप ट्रॅफिक आहे आज. आणि शनिवार रविवार म्हटल्यावर जे आपले मुंबईचे क्रिकेटपटू असतात ते गावीसुद्धा जातात. आणि आता गावीसुद्धा टेनिस क्रिकेटचा क्रेज खूप वाढलेला आहे. बोला ना तुम्हाला, खूप लोक गावीचं. आणि आता लग्नाचे वगैरे खूप महोत्सव वगैरे येतात तर खूप म्हणजे खूप लोक आता निघालेत. कारण की लास्टच्या टायमाला जसं की 2 वीक आधी जसं की 26 जानेवारी होतं, 26 जानेवारीच्या टायमाला पण लगातार 3-4 सुट्ट्या आलेल्या. सो खूप संख्येने लोक मुंबई सोडून गावी जात होते किंवा कुठे फिरायला जात होते. आणि मला वाटलेलं आज की आज पण हीच परिस्थिती होईल. आणि अनफॉर्च्युनेटली मी लवकर निघू नव्हतो शकत कारण की वोटिंग करायची होती. आणि वोटिंगची ते थोडीशी लाईन असल्या कारणास्तव मला तिथे अर्धा पाऊण तास तिथे गेला. छोटीशी इन द सेन्स की लाईन होती बऱ्यापैकी, त्याच कारणामुळे मला अर्धा पाऊण तास गेला. आता माझं टार्गेट असं होतं की मला 7:30ला वोटिंग चालू होते, मला 8पर्यंत फ्री होऊन मला लवकर निघायचं होतं. बट बोलतात ना, कधी कधी सर्वच गोष्टी पॉसिबल नाही होत आणि ते पॉसिबल नाही झालं. त्याचमुळे मला आता 9:30 वाजलेत निघायला. आणि ट्रॅफिकला अंदाजे धरून मी असं अपेक्षा करतो आहे की 1 वाजेपर्यंत पोचायला पाहिजे. आता बाकी रस्त्यावर आणि ट्रॅफिक मॅनेजमेंट कसं केलं आहे पोलिसांनी त्याच्यावर सर्व डिपेंड करतो. आणि बाकी आपला आहेच, आपल्याला अपडेट द्यायचा असतो मुंबई गोवा हायवेचा. तुम्हाला आवडतोच हे मला नक्कीच माहीत आहे. लास्ट टाईम एक दादा किंवा ताई होते आय थिंक सो, त्यांनी सांगितलेलं की तुम्ही प्रत्येक वीकला एक सर्वे केलाच पाहिजे मुंबई गोवा हायवेचा. सो प्रत्येक वीकला तर पॉसिबल नाही होत ताई, बट मंथमध्ये किंवा 2 मंथमध्ये एकदा जेव्हा पॉसिबल तेव्हा मी नक्कीच रोडचं हे अपडेट टाकत जाईल कसं काय ते. आणि सर्वांना माहीतच आहे की मेन म्हणजे लोणेरेपर्यंत रोड तिथे नीट तिथे कशी कंडिशन आहे ते. आणि त्या पुढून रोड एकदम मख्खन आहेत. जे कोकणात राहतात आतमध्ये त्या लोकांना सर्वांना माहिती आहे की त्या पुढे एकदम रोड एकदम मख्खन आहेत. सो मेन जो पट्टा आहे तिथे कसं रस्त्याची परिस्थिती आहे ते लोकांना बघायचं असतो. आणि आता खरं सांगावं ना तर बऱ्यापैकी रस्ता वगैरे डेव्हलप केला आहे, बट तरी पण काही ठिकाणी पॅचेस वगैरे किंवा काही ठिकाणी ब्रिजचं काम बाकी आहे अजून. आणि ते खूप वर्षापासून तसंच आहे, चेंजेस पण नाही होतात काही. आणि आज विषय माहिती आहे काय, जास्त टेन्शन कसलं आहे तर प्लस मी आज काय माहिती आहे, टॉप बॉक्स आहे प्लस दोन्ही पॅनियर्ससुद्धा आहेत ना. आणि तिन्ही गोष्टी फुल्ली लोडेड आहेत. सो कॉर्नरिंग वगैरे किंवा कॉर्नरिंग इन द सेन्स की गॅप्स वगैरे बाजूच्या गाडीने गॅप्स वगैरे काढायचं म्हटलं ना त्याला हे डोकेदुखी आहे. कारण की छोटी गॅप असते तेव्हा गाडी खाली असते आपली टॉप बॉक्स वगैरे, तर आपण इझिली काढू शकतो. बट जेव्हा पॅनियर्स वगैरे आपले लावलेले असतात तेव्हा काढणं तुम्ही समजू शकता. जे रायडिंग करतात पॅनियर्स वगैरे लावून त्यांना माहीत आहे की जागा वगैरे नाही भेटत. म्हणजे अरे बाई साहब, इथे एक हॉटेल होतं, हॉटेल 712 म्हणून कोल्हापूरची फ्रँचायसी आहे. तेच बोललं ते बंद कसं झालं अचानक. आता बघा इथपर्यंत तर आपल्याला ट्रॅफिक नाही आहे. पार्टी होती जिथे आपण एंटर करतो मुंबई गोवा हायवेला. आता मी मॅपवर बघितल्याप्रमाणे मला दाखवते नागोठणे वगैरेला ट्रॅफिक दाखवते. आणि प्रश्न कसा आहे, नागोठणे झालं किंवा काय बोलतात हे काय नाव त्याचं इंदापूर वगैरे झालं, हे कसे मेन स्पॉट आहेत. हा ठिकाणी जर ट्रॅफिक वगैरे असेल ना तर लय प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि तुम्हाला माहीत आहे जे
ट्रॅव्हल करतात मुंबई गोवा हायवेने त्या लोकांना तर माहीतच आहे मित्रांनो की माणगावला वगैरे काय ट्रॅफिक लागते. ॲक्च्युली ह्या वेळेला माझं बाईकने जाण्याचा काय प्लॅन नव्हतं, बट बोललो खूप दिवस मी बाईकने गेलो पण नाही. आणि हां, तुम्हाला मी कारण सांगितलं नाही की मी यावेळेला गावी का जातो आहे. यावेळेला मित्रांनो गावी का जातो कारण की माझी लास्ट फायनल इयरची 5th सेमची एक्झाम झालेली आहे आणि मला आता 10-15 दिवसाची सुट्टी भेटली आहे. तर बोललो सुट्टीची मजा घेतली पाहिजे यार गावी जाऊन. तर बोललो गावी वगैरे जाऊ. भावाला पण कॉल केला, भावाची पण आज एक्झाम आहे. त्याला बोललो भाई एक्झाम वगैरे दे तू आणि जी ट्रेन भेटेल जी बस भेटेल त्याने तू ये डायरेक्ट गावी. सो हप्त्याभर राहण्याचा प्लॅन आहे. काय जर बाय चान्स कुठे फिरायला वगैरे गेलो काय असेल तर मी नक्कीच त्याचा ब्लॉग बनवेल, तुम्हाला मी सांगेलच. हे कधी बांधले या लोकांनी स्पीड ब्रेकर. मी हप्ताभर आलो ना, आपला 1-1.5 महिना आलो ना मित्रांनो, लय गोष्टी चेंजेस झाले तो. हां ॲक्च्युली बरोबर आहे कारण की ट्रक्स वगैरे येतात ना त्यांना ब्रेकिंग वगैरे करायला लय प्रॉब्लेम होतात अशा घाटाच्या ठिकाणी. आणखी जे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांना माहीत असेल की ब्रेकिंग वगैरे घाटाच्या ठिकाणी किंवा क्लच ब्रेक करणं त्यांना किती प्रॉब्लेमॅटिक होतो. त्यांच्या क्लचमधनं वास येतो किंवा खूप प्रॉब्लेम्स होतात, क्रॅक वगैरे होणं. हे बघा आता हे ट्रक बघा, हे हॅवी लोड ट्रक असतं, त्यांना वरती चढण्याच्या टायमाला घ्यायला होतं खूप प्रॉब्लेम. हे मित्रांनो नवीन लावलेत हे रेडियम्स वगैरे आहेत ना, नवीन लावलेत कारण की आधी हे रेडियम्स वगैरे नव्हते. मला असं वाटतं हे रिसेंटली आता 1-1.5 महिन्यामध्ये लावले असावे कारण की आता मी तेच 1-1.5 महिन्यापासून मी आपला काही गावची वारी केली नव्हती. सो त्याच कारणास्तव आणि अशी एक्झाम पण होती ना. आणि आपला लवकरच मोठं ब्लॉगसुद्धा येईल, एक राईडचा मोठं ब्लॉग येईल. आता आपण गावी जातो, ही पण एक राईडच झाली. ही पर्टिक्युलर दुसरा डेस्टिनेशन बोलतो आहे, फक्त जिथे आपण राईडसाठीच गेलो. त्याचा ब्लॉग लवकरच येईल. एडिटिंग वगैरेचं काम चालू आहे थोडं. तिथून प्रश्न माहिती आहे काय, जर ट्रॅफिक आहे ना अशी बोलतात ना चालत राहिलेली ट्रॅफिक असेल ना तर काय वाटत नाही हो. बट जर गाडी थांबली आणि मग कंटिन्युअसली तशीवाली ट्रॅफिक असेल ना तर भाई विचार नाही करू शकत. आता एक तर ह्या लोकांनी एवढे स्पीड ब्रेकर टाकलेत ना, एवढे वॉबल होते ना बाबा, सामान वगैरे असलं विचार नाही. म्हणजे आधी एक पण नव्हतं, आता टाकलेत ते एवढे टाकलेत ना की ट्रॅव्हल करायचं म्हटलं ना तरी माणूस पागल झाला पाहिजे. थोडा विषय झाला यार, आपला जो इंटरकॉम आहे, जो ब्लूटूथ इंटरकॉम आहे तर यार माईक यूज ना, माईक नीट वर्क नाही करत यार. इन द सेन्स मोटो ब्लॉगिंगचा माईक नाही बोलत, 2 माईक असतात. एक मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये एक मोटो ब्लॉगिंगचा माईक असतो आणि एक इंटरकॉमचा माईक असतो जो आपण कॉलवर सर्वांशी बोलण्यासाठी यूज करतो. तो अनफॉर्च्युनेटली काय माहीत नीट वर्क नाही होत आहे आणि जेव्हा मी बोलतो तेव्हा खडखड करून आवाज येतो. आणि समोरच्या व्यक्तीशी मला 2-3 कॉल केला, त्यांच्याकडनं पण सेम रिस्पॉन्स आला. म्हणून माझ्या आईला कॉल करून विचारलं, ती पण तेच बोलते की तुझा आवाज येत नाही. सो बोललो यार आज जायचं होतं, त्याच टायमाला असं काही ना काहीतरी व्हायचं होतं. आणि इश्यू असा आहे की मी सोबत एक्स्ट्रा माईकसुद्धा घेऊन नाही आलो आहे. हो दादा थांबा, देवा रस्ते आहेत रे. जम्पिंग जॅक बनवलेला, जम्पिंग जॅक. सो आता जेव्हा घरी जाईल 1 हफ्त्यानी तेव्हाच मला माईक बदलता येईल इंटरकॉमचा. सो मला आता कॉलवर सुद्धा बोलता येणार नाही बाईकवर कोणाशी. तरी पण एकदा गावी पोहोचल्यावर मी चेक करून बघेल काय इश्यू आहे तो आणि ओपन करावं लागेल पूर्ण चेक करायचं म्हटलं तर. आणि की तुमच्या ओळखीमध्ये मित्रांनो जर कोण मोठं ब्लॉगर असेल ना, तुमचा मित्र भाऊ किंवा कोणी वॉट एव्हर थिंग, बहीण वगैरे, त्यांचा हेल्मेट बघा, मोठं ब्लॉगिंगचा हेल्मेटच्या आतमध्ये किती वायरिंग वगैरे कसं काय असतं. जर इंटरकॉम वगैरे असेल तर अजूनच. सो आता घरी जाऊन मला तिथे पूर्ण पॅडिंग वगैरे काढावी लागेल. त्यानंतर मग मला सर्व चेक करता येईल की माईक काय वायर वगैरे कट झाली आहे की माईक खराब झाला आहे, त्यानुसार मग रिप्लेस करावं लागेल. आता आपण मगाशी जस्ट खारपाडा क्रॉस केलेला, पेनच्या इथे पोचतो आपण. नाही अजून तरी बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. अरे कसं माहिती आहे, रायडिंग आवडते, चांगली गोष्ट, प्रत्येकाला रायडिंग आवडते. पण थोडं माहिती आहे जेव्हा ट्रॅफिक होते ना तेव्हा ते
अंगाला एवढी गरमी होते ना, कारण की रायडिंग गेअर्स आहे बघा, रायडिंग गेअर्स वगैरे असतात ना, आणि रायडिंग गेअर्समुळे एवढी गरमी होते ना. आणि कसं आहे, 5 मिनटं जरी गाडी थांबली ना तरी पूर्ण तुम्ही भिजून जाता. बोलतात ना, आंघोळ करतात एक प्रकारे, घामाने आंघोळ करण्यासारखी गोष्ट होते. ते नशीब मी हा डे वायझर येऊन आलो आहे, नाही तर नॉर्मल वायझर घेऊन आलो असतो ना. ऊन समोरनं एवढा येतो ना की समोर बघवत नाही, व डोलांवर सर्व येतो उजेडतं. आणि एक तर आज गर्दी आहेच तर आहेच, प्लस हे ट्रकवाले वगैरे पण आज एवढे आहेत ना यार, विचार करू नाही शकत. ज्या टायमाला जसं गणपतीच्या टायमाला बघा ना, ट्रॅफिक होते म्हणून हे ट्रक्स वगैरे ओलावले जातात, दुसऱ्या साईडला रोडला वगैरे पाठवले जातात. तसं मला वाटतं ज्या टायमाला माहीत आहे ट्रॅफिक होणार आहे, जसं की आज झालं, आज इलेक्शन आहेत, माहिती आहे लोकांना, लोक इलेक्शनसाठी गावी जाणार आहेत. सो आज करायला पाहिजे, डायव्हर्जन ठेवायला पाहिजे ट्रकसाठी. आणि हा माहिती कोण कोण चाललं आज गावी इलेक्शनसाठी, कोण कोण जाणार आहे मला नक्की कमेंट करून सांगा. माझीसुद्धा वोटिंग झालेली आहे, मी इमेज टाकतो वरती वोटिंग केले त्याची. कोणाला वोट केलं तुम्ही ते तर ऑफकोर्स सांगू नाही शकत, ते कॉन्फिडेन्शियल असतो, सांगणारे खूप लोक सांगतात. अरे काय भाऊ, काय विषय चाललं आहे. लोक नॅशनल हायवेला चाललेत बट फोन हातात पाहिजेच, हेल्मेट नसलं तरी. मी पुढच्या व्यक्तीची गोष्ट करतो, हा ॲक्सेसवाला ना, ॲक्सेसच्या पुढे जो व्यक्ती आहे त्याने बोलतो मी. तो कोण नमुना नाही भेटावा यार, की असा मध्येच रस्त्यात कशी पण कुठून पण गाडी काढतो. आपले खूप रायडर बंधू भेटले मला मागासपासून पाठी. सॅटर्डे संडेला तसे पण खूप रायडर्स बाहेर निघतातच. जसं एक जोक म्हणून सांगते, जसं पाऊस पडला बेडकं बाहेर निघतात, तसे आम्ही रायडर सुट्टी भेटल्यावर आम्ही बाहेर पडतो. त्यात ऑफेन्स होण्यासारखं काही नाही, मी एक जस्ट एक फन वेमध्ये चांगलं ह्याच्यात सांगतोय. लास्ट टाइम मध्ये गणपतीच्या टायमाला मी जेव्हा आलेलो ना, तेव्हा हा ब्रिजवर इथून तर त्या एंडिंगपर्यंत जायला मला पाऊण तास गेलेला. ट्रॅफिक म्हणजे एवढी ना भयंकर, विचार नाही करू शकत. तर आपण पुढच्या महिन्यात शिमग्याला गावी जाणार आहोत. शिमग्याला काय परिस्थिती आहे ते आपल्याला समजेल. मित्रांनो, वाखांच्या आधी आहे आणि हा सर्वांना माहीतच असेल, हा जो ब्रिजचा रोड आहे तो खालती, जो ब्रिजचं काम वर्षानुवर्ष चालू आहे बट ब्रिज कधीच कंप्लीट होत नाही. आणि हा जो रस्ता आहे तो वर्षातनं 3 वेळा रिपेअर करतात बट तरी पण तो नीट होत नाही. हा मित्रांनो, मागील 2 वर्षात आहे ना, हा 5 ते 6 वेळा रस्ता रिपेअर केला आहे. 5 ते 6 वेळा मी विथ प्रूफ बोलतो, बिकॉज माझ्या ब्लॉग्समध्ये आहेत ना, या रस्त्याची कंडिशन प्रत्येक 3-3 महिन्याची कंडिशन माझ्याकडे रेकॉर्ड आहे. पूर्ण नवीन करतात तरी त्याला रिटर्न खड्डे होतात किंवा काय होतात, दरवेळीच आहे. म्हणजे प्रत्येक 3-3 महिन्यांनी बोलाल ना तर रस्त्याला खड्डे पडतात पूर्ण. आता विचार करा ना, हेच बघा ना, हे लास्ट टाईम काहीतरी अराऊंड समजा ना, आता कसं फेब्रुवारी चाललं आहे, म्हणजे समजा नोव्हेंबर डिसेंबरच्या टायमाला, त्या टायमाला बोलून सुद्धा परत वाट लागली रस्त्यांची. म्हणजे किती बेसल कारभार, विचार करा ना यार, गव्हर्नमेंटचं किती दरवेळी कोट्यावधीने यावर खर्च करतात. आणि हाय ते जैसे थे यार. बोलतात ना, आम्ही दिवाळीला किल्ला बनवतो ना, तो पण मातीचा बनवतो, पण तो पण तोडला नाही ना तरी तो 3-4 ते जास्त महिने राहील. कोई सेंस है इस बात की? ठीक आहे, तुम्ही बोला किल्ल्यामध्ये आणि रोडमध्ये खूप फरक आहे, रोडमध्ये कंटिन्युअसली गाड्या जात असतात, हो मान्य आहे. अरे बट पैसे भेटतात ना तुम्हाला, ठीक आहे, आहे ना, त्यात खूप काही गोष्टी असतात, सर्वांना माहीतच आहे त्या गोष्टी. समझ रहे हो? समझ रहे हो आप? समझ रहे हो? पण तरी पण जेवढं भेटतो ते, आणि जोपर्यंत त्या गोष्टी बंद होत नाही तोपर्यंत आपण अपेक्षा ठेवू नाही शकत की आपल्याला चांगले रस्ते भेटतील. सर्वांना माहिती आहे मी कोणत्या करप्शनच्या बाबतीत बोलतोय. जोपर्यंत त्या गोष्टी बंद नाही होणार तोपर्यंत रस्ते चांगले भेटणं कधीही पॉसिबल नाही, कधीही. कोणी किती काय बोललं तर मला सांगा ना, समृद्धी महामार्ग झाला किंवा हे जे दुसरे मोठे मोठे हायवेज झाले, उलटा तो हे झाला दिल्लीचा जो आहे तो दिल्ली यमुना काहीतरी आहे ना, ते झालं दिल्ली हरिद्वार असं काहीतरी नाव आहे ते हायवे. त्या हायवेंवर का खड्डे नसतात? बिकॉज त्या ठिकाणी आहे ना सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्यात कसं करप्शनची कामं नसतात. तो रोड जर खराब झाला एवढा कोट्यावधीने खर्च करून तर लोक नावं ठेवतील ना. हे आतमधले रस्ते कसे, ठीक आहे, लोक नावं ठेवतात, काय फरक पडतं. नॅशनल हायवे किंवा असे जे मोठे एक्सप्रेस वे असतात त्यांच्यावर पडले नाही पाहिजे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे सांगा ना काय एवढं चांगलं आहे. हेच कारण आहे तो. आपण काय फक्त टोल टॅक्स
त्याच गोष्टी भरत राहायच्या. बाकी सामान्य माणसाला हे ट्रॅफिक तर आहेच. अरे वा 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 वा. मित्रांनो आजचं पहिल्यांदा ट्रॅफिक भेटलेली आहे आजची. बोलू ना मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे नागोठणे, इंदापूर, माणगाव ट्रॅफिक आहेच. किती वेळ ट्रॅफिक राहते देवाला माहीत. गरम व्हायला लागलो आणि असं पण तुम्हाला व्हॉइस येत असेल मला माहीत आहे. आणि त्या दिवशी मी रात्रीच्या टायमाला जेव्हा आलो तेव्हा माझा विंडशील्ड पूर्ण ओपनच होती. तेव्हा मी असंच शूट करत होतो. एक गोष्ट आहे बेटा, मी एवढ्या वेळेपासून मी आता अराऊंड किती 1.5 तास तरी झाला असेल मी ड्राईव्ह करतो आहे. 1.5 तास मला मोजून आहेत ना 3 ते 4 एसट्या दिसलं. मित्रांनो लोकांनी ना तर एसटीने ट्रॅव्हल करणं सोडून दिलं. सर्व आपली स्वतःची कार किंवा बाईक ट्रॅव्हल्सने ट्रॅव्हल करायला लागलेत. कुणाला आता लालपरीची नकोशीच झाली आहे. आमचं बालपण तर लालपरी वा 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 काय बोलतो यार. आमचं तर बालपण लालपरीमध्येच गेलं. कारण की लहानपणीपासून काही एवढी गाडी वगैरे नव्हती, सो लालपरीमधनं ट्रॅव्हल केलं. पण मजा तर यायची यार, काय पण बोला लालपरीमधनं त्या आठवणी आहेतच. मस्त जर लालपरीनं आमचं आता रुटीन काय असायचं, आम्ही आधी इथे राहायचो ना दादरला, तर तिथून बसल्यानंतर आहे ना गाडी पनवेल आली म्हणजे पनवेलला आलं म्हणजे अर्धं गाव आलं असं लहानपणी वाटायचं. सो पनवेलला आलं म्हणजे अर्धं गाव आलं. मग तिथून थोडाच अंतरावर रामवाडी लागायची. मग रामवाडीला थांबल्यावर ना तिथे एक काकी होत्या, जुन्या काकी होत्या. तिथे आतमध्ये एस टी महामंडळाचंच होतं ते. तिथे झुणका भाकर भेटायची. झुणका भाकर आणि कांदा भाजी. मित्रांनो पहिल्यांदा मला माहीत आहे झुणका भाकर मला तेव्हापासून माहीत पडले. म्हणजे छोटाच होतो असा झुणका भाकर तरी पर्टिक्युलर मला माहीत असणार. तर तेव्हा मला झुणका भाकर माहीत पडली. कांदा भजी ऑफकोर्स माहीत होती. पण जेव्हा मी तिकडची झुणका भाकर आणि कांदा भजी खाल्ली ना मित्रांनो प्रेमात पडलो. प्रेमात काय टेस्ट होती त्या झुणका भाकराला. आणि कांदा भजी तर भाई नेक्स्ट लेवल. आणि ते झालं ना की त्यानंतर माहीत आहे एक हे असायची खोबऱ्याची वडी भेटायची. चौकोनी खोबऱ्याची वडी 10 रुपयाला. थोडी स्वीट असायची आणि फक्त खोबरं आणि गुलाबीपासून बनवलेली असायची. जे कोकणात आहेत त्यांना माहिती आहे होळी झाल्यानंतर चुरण वगैरे भेटतो किंवा गणपतीच्या नंतर सुरण वगैरे भेटतात. नारळाचे असतं ते आपण जे नारळ देतो सेम त्या सुरणासारखी लागते यार. एवढं बरं वाटायचं ना. आणि ज्यापासून आता मोठं झालं त्यापासून मग लालपरीने ट्रॅव्हल पण खूप कमी झालं. घरातले पण खूप कमी ट्रॅव्हल करतात. बट अशा काही माझ्या आठवणी होत्या लालपरीमधनं मी जेव्हा जायचो तेव्हा. आय होप तुमच्यासुद्धा काही आठवणी असतील तर मला मित्रांनो नक्की कमेंट करून सांगा काय तुमच्या आठवणी आहेत लालपरीमधल्या. की तुम्ही कधी ट्रॅव्हल केलाच नाही लालपरीमधून, की तुम्ही लालपरीपासून कोणत्या दुसऱ्या गोष्टीने ट्रॅव्हल करत असतात. काही लोक जे ट्रॅव्हल्स असतात जसे की क्रुझर वगैरे गाड्या बोलतो त्यांनी ट्रॅव्हल करतात लहानपणीपासूनच. किंवा प्रत्येकांच्या गावीसुद्धा नाही जात ते सुद्धा आहे. काय आठवण आहेत ते सांगा मला. बद्दल लालपरीमध्ये कधी आवडायची ना जेव्हा लालपरीमधनं तो डिझेलचा वास यायचा ना लय बेकार. मित्रांनो आता तरी पण आहे ना ही जे नवीन लालपरी आहेत ह्या खूप चांगल्या काढल्या आहेत. ह्यातनं ना डिझेल पेट्रोल कसलाच वास येत नाही. CNG असतो, CNG तर म्हणजे वास नाहीच येत पण कोणताच वास नाहीत. मी जेव्हा लहान होतो किंवा जे माझ्या एजचे आहेत जे 20-21 वर्षाचे आहेत ते लोक रिलेट करतील की आधी 20 वर्षापूर्वीचे किंवा 10-15 वर्षापूर्वीचे एसटी कशा होत्या. पूर्ण नुसतं कलकल खेळणं असेल ना तसा आवाज यायचे. पूर्ण कुठला नट लूज आहे, कोणता स्क्रू लूज आहे, आवाज येतोय. कधी उठताना हे वरती लागते. ते स्टीलचे असायचे. आताच्या लोकांना ते सीटच्या वरतीसुद्धा कुशन लावलेत की उठताना कोणाला लागू नये. आता चार्जिंग पॉईंटसुद्धा असते लालपरीमध्ये. आमच्या टायमाला ते काही नव्हतं. तुम्ही बोलत असाल अरे आमचा टाईम बोलतो. अरे मी मित्रांनो ते 10 वर्षापूर्वीचं एक दशक तर गेलंच ना. ते सांगतो प्रत्येकाच्यानुसार प्रत्येकाच्या आठवणी असतात. आता मी माझ्या आईवडिलांना विचारलं तर ते अजून काही सांगतील. बघ अशी मुव्हेबल ट्रॅफिक राहिली ना तर काय वाटत नाही यार. बट जर कंटिन्युअसली ट्रॅफिक थांबून असेल ना तर हे प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि हे ट्रक तर बाबा ह्या ट्रकची तर मला भीतीच वाटते. आवाज बघा ना कसले डेंजर येतं त्यांचे. अरे हा त्या साईडचा आय थिंक रोड बंद केला वाटतं की तो त्या साईडनी वनवेच ठेवला आहे. हा राईट त्या साईडनी वनवेच केला फायनली बाबा. कारण की तुम्हाला माहिती आहे त्या साईडनी येतो तर त्या साईडनी ब्रिजच्या खालतून यायला लागायचं. आता हा ह्या साईडनी पूर्ण रोड चालू केला आहे. बऱ्यापैकी डेव्हलपमेंट होते. आय होप हे मधलेसुद्धा लवकरात लवकर चालू होतील. हा ब्रो लोक असे थुकतात ना यार पाठी बघत की नाही.
म्हणजे असा का झाला रोड वाकडा का झालाय तुटला असावा मला असं वाटतं आय थिंक मला असं वाटतं आपण वाखन क्रॉस करून टाकू काही इश्यू नाही होणार वाटतं वाखन क्रॉस करायला एकदा घाट उतरल्यानंतर ट्रॅफिक वाढेल मला असं वाटतं अजून कोणासाठी थांबले असतील मे बी मित्रांसाठी सो मित्रांनो आपण वाखन क्रॉस करूया आणि भेटूया कसं काय ते सर्व गोष्टी बोलल्याप्रमाणे तेच झालं की आता कोलाडला पोचलो आहे आणि मॅपमध्ये बघितल्याप्रमाणे ट्रॅफिक आहे ती बरोबर आहे आता मला अराऊंड इथे 15-20 मिनटं गेलेत मी इथेच अडकलो होतो पण म्हणून मी कॅमेरासुद्धा चालू केला नव्हता आता बोललो ना ट्रॅफिक नको पाहिजे होती तेच झालं बेकार ट्रॅफिक वाढले यार इथे 11:20 झालेली आहेत तरी पण आपण 1.5 तासात एवढा रस्ता कव्हर केला म्हणजे वेल अँड गुड एवढं काय वाईट टाईम नाही मला हीच भीती होती मेन म्हणजे आता कोलाड इंदोर आईच्या गावात मित्रांनो होईल इंदोर बोलतं मनात ना मध्य प्रदेश जातच नाही आता जाऊन आलो होतो तर कोलाड इंदापूर आणि माणगाव या 3 गोष्टी मेन होत्या त्यात कोलाडमध्येच आता एवढी ट्रॅफिक आहे ही काय विषय घेऊ का तिथून चला सर्वच जातात घेऊ तर काय अनफॉर्च्युनेटली माझा ऑप्शन नाही आहे मित्रांनो ह्या गोष्टीचं मी समर्थन नाही करत बिलकुल की रॉंग वेने गेलं पाहिजे पण आता अरे रे देवा धूल आता ऑप्शन नसल्या कारणास्तव मला इथून जावं लागतं कारण की नाही तर तिथे एवढा टाईम अडकून जाईल ना लय प्रॉब्लेमॅटिक आय नो ही गोष्ट चुकीची आहे बट तुम्ही पण मित्रांनो कधीतरी करत असाल म्हणून मी बोलू ह्या गोष्टी तुम्ही समर्थन नाही करत मी कधीच मेन म्हणजे माहिती आहे मी कधीच असं रॉंग साईडने नाही जात रेअर केसमध्ये खूप गरज लागली तरच मी असं रॉंग साईडने जातो इथून पण बाहेर पडणं म्हणजे ना लय डुके मित्रांनो एकदा मी काय माहिती करतो की घरी घेतल्यावर ना मी एकदा चेक करतो कोणत्या साईडला आणि इफ जर दुसरा रोड म्हणजे जो आपला हा आतमधनं येतो ना निजामपूर रोड बोलतो तो आपण जो खोपोली साईडने रोड येतो तो रोड जर खाली असेल ना तर तुम्ही त्या रोडनी या मी ह्या ठिकाणी आहे ना आता जिथे आपण बोलतो आहे ह्या ठिकाणी वरती मी आहे ना मी टाकेल की जाण्यासाठी हाच रोड ठीक आहे की नाही की एंडिंगलासुद्धा मी सांगेलच घरी पोचल्यानंतर जसं काय असेल ते की हा मुंबई गोवा हायवेनी येणं तुम्हाला बरं पडेल की तुम्ही निजामपूर रोड खोपोली साईडने याल मला तिथून बाहेर पडून घेऊ यार मित्रांनो एवढी बेकार ट्रॅफिक आहे मला बघा अक्षरशः मला दुसऱ्या रोडने जावं लागतं ऑपोजिट साईडने आणि समोर एवढी ट्रॅफिक लागले ना यार असं वाटतं गणपती किंवा शिमग्याला वगैरे मी गावी चाललो आपला गणपतीला किंवा शिमग्यालाच गावी चाललं असं वाटतं ट्रॅफिक बघा ना पूर्ण पॅक आहे यार मी 10-15 मिनटं वाट बघितली बट नाही थांबू शकतो खूप गाडी जायला बिलकुल जागा नाही मोस्ट ऑफ बाईकवाले आता इथूनच येतात पाठोपाठ मला माहीत होतं इंदापूरला ही गोष्ट होणारच होणार मित्रांनो नाही इंदापूरला इश्यू माहिती आहे का इंदापूरला जाऊन रोड होतो छोटा आतमध्ये आणि इथे 4 पदरी किंवा 5-6 पदरी असेल ना तिथे जाऊन तो होतो 2 पदरी तो इश्यू होतो तिथे आता किती टाईम जाईल इथून निघायचा म्हटलं तर काय माहीत आणि ही ट्रॅफिक आता पुढपर्यंत मला समजलेलं आहे आता माणगावला पण आहे ना ह्याच कारणास्तव माणगावला पण खूप ट्रॅफिक वाढते आय होप आता माणगावला पण ट्रॅफिक नसावी हे माहिती आहे मोस्ट ऑफ लोक आहेत हे जिथे लोणेरे लागतो ना लोणेरेवरनं हे सर्वजण टर्न होऊन शिवर्धन साईडला वगैरे निघतात कसं ह्या आधी कसं जायला रोड नाही आहे ना एकदा लोणेरेला पोचले ना तिथून गर्दी खूप कमी होते शिवर्धन गोरेगाव साईडला पुढे तिथे जाणारे खूप लोक आहेत आणि बाकीचे कोकणात रत्नागिरी वगैरे साईडला जाते ते सरळ निघून जातात जसं आम्ही माझ्या गावी जातो पुढच्या साईडला तोपर्यंत इथे खूप ट्रॅफिक असते एवढी गरमी आणि एवढी ट्रॅफिक आहे त्यामुळे ट्रॅफिक बोलायला लागलं जीप पण आता काय बोलतात सटकायला लागले ॲक्च्युली गावातले रस्ते असल्या कारणामुळे आहेत ना हे 2 पदरी मला तरी मी ते वाटतो यार हे जे बाजू शॉप्स वगैरे आहेत ना त्यांना तोडून पैसे वगैरे किंवा दुसरीकडे जागा घेऊन द्यावी पण हे रस्ते तरी मोठे होतील ना यार वर्षानुवर्ष हे रस्ते छोटेच आहेत जसं की आमचा लोणेरे बघा तर लोणेरे आमचं केवढं मोठं केलं जे आधी खूप छोटा होता रस्ता त्याचा
आता दोन्ही साईडनी दुकानं तोडली आहेत, त्यांना पाठच्या साईडला जागा घेऊन द्यायला सांगितले, त्यांना पैसे दिले, मोबदला दिला त्याचा, आणि सर्वांनी ॲक्सेप्ट पण केला. नाही आता मस्त रोड पण मोठा झाला एकदम. पोलीस प्रशासनसुद्धा काही ठिकाणी कसं प्रश्न काय, रोड बंद असल्या कारणास्तव आहे ना पोलीस बंदोबस्त पण, आणि त्यामुळे अजून ट्रॅफिक वाढते थोडी. हो हो, नशीब मित्रांनो, नशीब इथे ट्रॅफिक नाही. आता पुढे असाल एकदा जर मी मित्रांनो माणगाव पार केला ना की मला काय टेन्शन नाही. मी माणगाव पार केला तर मला राहतो लोणेरे, आणि लोणेरेनंतर माझा गाव येतो इझिली, तो काय टेन्शन नाही राहत त्यात. माणगावला पण सेम परिस्थिती आहे, ट्रॅफिक आहेच. माणगावला तुम्ही रेल्वे स्टेशन जिथून एंटर होते ना, रेल्वे स्टेशनची एंट्री जिथून चालू होते तिथून ट्रॅफिक आहे. तुम्हाला बाहेरनं असं वाटेल की माणगावमध्ये बिलकुल ट्रॅफिक नाही आहे, बट माणगावमध्ये सुद्धा ट्रॅफिक आहे मित्रांनो. आणि दोन्ही साईडनी जात असल्या कारणास्तव ट्रॅफिक अजून वाढत चालली आहे. आता माझी पाठी पोलीसवाले होते, त्यांना विचारलं, बोललो की ट्रॅफिक अजून वाढू शकते का. ते बोलतात 11च्या नंतर, म्हणजे आता 11 वाजून येतो 12 वाजून झालं, अजून गाड्या वगैरे वाढणार आहेत. मुंबईवरनं खूप लोक वोटिंग्सला वगैरे येणार आहेत, सो अजून खूप ट्रॅफिक होणार आहे बोलतात. तुझं लटकलोच बोललो मग आता. एवढं लवकरात लवकर तुम्हाला मित्रांनो सुद्धा निघता येईल ना, तेवढं लवकरात लवकर निघा, बिकॉज नंतर ट्रॅफिक एवढी वाढेल ना की जाणं मुश्किल आहे. आता दुसऱ्या साईडने काही नाही, आपण साईडने निघतोय तरी, तर नंतर ते सुद्धा पॉसिबल नाही होणार. आता पुढच्या ब्रिजवर ट्रॅफिक असेल तर आता इथून निघून घ्यावं लागेल आधी. मी क्लिअर वगैरे करतो. मी लोणेरेला वगैरे काय दाखवणार नाही, लोणेरेला वगैरे ट्रॅफिक वगैरे असेल की नाही, कारण की बिकॉज ट्रॅफिक असणार मला असं वाटतोय तरी. सो लोणेरे वगैरे कवर करू, घराजवळ पोचेल तेव्हा तिथे जाऊन आपण मग भेटू आणि ब्लॉग एंड करू. मित्रांनो फायनली पोचलो आहे. आणि मेन म्हणजे एक सांगायचं होतं, लोणेरला ट्रॅफिक नव्हती एवढी, आणि की आता लोणेरे बायपास करण्यासाठी वरतून ब्रिज चालू झालेला आहे, सो तुम्ही तिथून जाऊ शकता. सो जे काय होतं आजचं मी तुम्हाला सांगितलं, आणि हा ब्लॉग विदिन मी 1-2 तासात मी एडिट करून फटाफट अपलोड करेल. तर गावी नेटवर्क कसं लागतं त्यावर डिपेंड आहे. बाकी तुम्हाला सर्व मी डिटेल्स सांगितलेत. काय तुमची क्वेरीज असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा. नसेल आवडला ते सुद्धा सांगा, का नाही आवडला, आपण त्यावर सुधारणा करू. भेटू आपण परत एकदा कोणत्यातरी कॉन्टेंटसोबत, नवीन कोणत्यातरी व्हिडिओसोबत. टिल दॅन बाय बाय अँड जय महाराष्ट्र. नवीन येताना आपण अजून एक ब्लॉग काढू. टिल दॅन बाय बाय. Sarakap, whatever. Please, sir, I want to reach 1 million.